नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील भूगोलाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, उत्तरेस सातपुडा पर्वतरांग व दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगरांनी कोणते खोरे मर्यादित झालेले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 तापी पूर्णा. आता आपण तापी नदीची माहिती पाहूया. तापी नदीचा प्रवाह मार्ग पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. तापी नदीचा प्रवाह मार्ग पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातून वाहत जाऊन गुजरातमधील सुरत येथे अरबी समुद्रास तापी नदी मिळते. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातून वाहत जाऊन गुजरातमधील सुरत येथे अरबी समुद्रास तापी नदी जाऊन मिळते. प्रश्न दुसरा, कोकणाच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे याला काय म्हटले जाते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 वलाटी. आता आपण इतर माहिती पाहू. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यान असलेल्या अरुंद किनारपट्टीस कोकण म्हणतात. कोकणात एकूण 7 जिल्हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, कोकणात एकूण 7 जिल्हे आहेत. आता ते जिल्हे पुढील प्रमाणे: ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. प्रश्न तिसरा, पुढील विधाने पहा. विधान अ, नागपूर जिल्ह्यात गरमसूर टेकड्या आहेत. विधान ब, गोंदिया जिल्ह्यात नवेगाव टेकड्या आहेत. विधान क, गडचिरोली जिल्ह्यात चिरोली डोंगर आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 वरील पैकी सर्व बरोबर. आता आपण काही इतर डोंगर व टेकड्या पाहू. गायमुख डोंगर भंडारा जिल्ह्यात आहे. गाळणा डोंगर नाशिक जिल्हा आणि नवेगाव टेकड्या गोंदिया जिल्ह्यात इत्यादी. प्रश्न चौथा, महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला कोणती नदी स्पर्श करून जाते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 नर्मदा नदी. आता आपण नर्मदा नदीची माहिती पाहूया. महाराष्ट्रात नर्मदा नदीची एकूण लांबी 54 किलोमीटर आहे. नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या वायव्य दिशेला वाहते. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या वायव्य दिशेला वाहते. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न 5वा, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कशामध्ये जास्त असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 जांबा मृदा. आता आपण जांबा मृदेबद्दल इतर माहिती पाहू. जांबा खडकामध्ये बॉक्साईटचे साठे जास्त प्रमाणात आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. जांबा खडकामध्ये बॉक्साईटचे साठे जास्त प्रमाणात आढळतात. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यात जांबा मृदा पाहावयास मिळते. प्रश्न 6वा, नळगंगा जलसिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 बुलढाणा. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन प्रकल्प पाहूया. वरसगाव जलसिंचन प्रकल्प हा पुणे जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जलसिंचन प्रकल्प लक्षपूर्वक ऐका. वरसगाव जलसिंचन प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहे. मन्याड जलसिंचन प्रकल्प हा नांदेड जिल्ह्यात आहे. असोला मेंढा जलसिंचन प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि गिरणा जलसिंचन प्रकल्प हा नाशिक जिल्ह्यात आहे. प्रश्न 7. चांदोली राष्ट्रीय उद्यानात पुढील जिल्ह्यांचा समावेश होतो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी. या जिल्ह्यांमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानांचा समावेश होतो. आता आपण इतर माहिती पाहू. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातले 6वे राष्ट्रीय उद्यान आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातले 6वे राष्ट्रीय उद्यान आहे. 2005 साली त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. 2005 साली त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. सांगलीच्या पश्चिमेला शिराळा तालुक्यात हे उद्यान वसलेले आहे आणि या उद्यानाचे क्षेत्रफळ 317.67 चौरस किलोमीटर आहे. प्रश्न 8. सातपुडा पर्वतरांगांमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात डोंगर व टेकड्या आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 गाविलगड टेकड्या. आता आपण महाराष्ट्रातील इतर टेकड्या व डोंगरांची माहिती पाहूया. धुळे जिल्ह्यात गाळणा डोंगर आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद टेकडी आहे. नागपूर जिल्ह्यात गरमसूर टेकडी आहे. गोंदिया जिल्ह्यात दरेकसा टेकड्या आहेत इत्यादी. प्रश्न 9. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे कोणती खोरी अलग होतात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 गोदावरी भीमा. आता आपण हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगांची माहिती बघूया. गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आहेत. सदर डोंगर रांगेच्या पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट म्हणतात, तर पूर्व भागास बालाघाट असे म्हणतात. बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे. प्रश्न 10. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ. भीमा नदीस पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हणतात. विधान ब. भामा नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर. आता आपण भीमा नदीची माहिती पाहूया. भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे होतो. भीमा नदी प्रणालीचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ आहे 46,184 चौरस किलोमीटर. आता आपण भीमा नदीच्या उपनद्या पाहूया. इंद्रायणी, नीरा, कुकडी, भामा, मुळा मुठा, मान, सीना, वेळ, घोड इत्यादी. अशा रीतीने आपण महाराष्ट्रातील
भूगोलाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. तरी हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.